हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्यास रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पायनॅपल मोदक करणार आहोत, तेही गॅसचा वापर न करता। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धी वाटी पिठी साखर, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, पाव वाटी ड्रायफ्रूटची पावडर, दूध, तूप, 1 चमचा पायनॅपल सिरप। तुम्हाला या सर्व साहित्याचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, पाव वाटी ड्रायफ्रूटची पावडर, 2.5 चमचे पिठी साखर, पाव चमचा तूप घालून मिक्स करूया। मिक्स करून झाल्यावर लागेल तसं दूध घालायचं आहे। मिश्रण थोडं ओलसर झालं की त्यात 1 चमचा पायनॅपल सिरप घालूया आणि मिश्रण मिक्स करूया। तुम्ही पाहू शकता आता मिश्रणाचा गोळा तयार झाला आहे। मोदकासाठी मिश्रण तयार आहे। चला तर मग मोदक करायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी मोदक पट्टी घेतली आहे। त्याला आता थोडं तूप लावून घेऊया। तूप लावून झाल्यावर मोदक पट्टी बंद करून एकदम घट्ट पकडायची आहे। मिश्रणाचा लांबट गोळा करून तो मोदक पट्टीत घालायचा आहे। अशा प्रकारे बाकीचे पण मिश्रण मी मोदक पट्टीत भरून घेते। मोदक पट्टी आता आपण उघडूया। हे बघा, मोदक तयार आहेत। अशा प्रकारे बाकीचे पण मोदक तयार करूया। तुम्ही पाहू शकता किती मस्त असे गॅसचा वापर न करता पायनॅपल मोदक तयार आहेत। तुम्ही एकदा अशा प्रकारे मोदक बनवून बघा, खूप छान लागतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।